गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की विनायक गुरु ज्ञान प्रताप के सोचना ज्ञान से भगवान की फिर जो सुख नित्य प्रकाश नाम पाला मुट्ठी न रखेगी मुट्ठी द्वापर अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदावरून यम शक्ती धने सगणेश जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जगत ही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। आभासवाद और प्रतिबिंबवाद का भेद त्याच्यावर टीप आहे। यहाँ कछुक विशेष है जलपुरीत अनेक घटनविषयी सूर्य के अनेक प्रतिबिंब आभास होवे है तिनमें एक एक प्रतिबिंब वेष्टि कहिए है और सर्व मिलके एक समष्टि प्रतिबिंब कहिए है। जल आकाश अनेक हे झालेलं आहे आणि त्याच्यात एक सूर्याचं प्रतिबिंब अनेक घटामध्ये पडलं त्याला अनेकत्व असल्यामुळे त्याला समष्टी म्हणावं एक घट असलं त्याला विष्टी म्हणावं त्याला। तीन के मध्य जिस प्रतिबिंब का जल के अभाव करी के अभाव होवे तिसका सूर्य से अभेद कहिए है। जसं ज्याचा जलाचा अभाव झाला जिथं जल नाही त्या जलामधील प्रतिबिंब जल नसलेलं जल नाहीचं झालं त्याचा सूर्याचा अभेद आहे। अन्य का नहीं दुसरेच नाही नसत्याचं मन नाही अभावाचं मत चालू आहे सांगा लागले। ऐसे जब सर्व प्रतिबिंबन का अभाव होवे तब सो समष्टि प्रतिबिंब का सूर्य से अभेद कहिए है। सगळेच समष्टीचा बाद झाला अभाव झाला तर सगळ्याचा अधिष्ठान सूर्याचा अभेद होतो। तैसे या उक्त आभासवादी के पक्ष में अनेक बुद्धि व अविद्या अंश रूप जल विषय अनेक ब्रह्म के प्रतिबिंब आभास है। हो त्याला दर्शक सिद्धांत सांगू लागले आभासवादाच्या मताने अनेक अविद्या म्हणा किंवा अनेक बुद्धी म्हणा अनेक बुद्धीच्या ठिकाणी एक अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब पडलंय। तिनमें एक एक प्रतिबिंब वेष्टि कहिए है और सर्व मिलके एक समष्टि प्रतिबिंब कहिए है। परिच्छिन्न म्हणजे विष्टी म्हणावा सगळ्या म्हणजे समष्टी म्हणावा। आता
तुम्ही एक म्हणजे त्याला विष्णू म्हणायचं, आपण सगळं समष्टी म्हणायचं. हाँ 3 में अनेक व्यष्टि प्रतिबिंब जीव है और एक समष्टि प्रतिबिंब ईश्वर है. हाँ त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी प्रतिबिंबवल्याचे जीव आहे, एक अधिष्ठान त्याला ईश्वर म्हणायचा बिंबाला. हाँ तिनके मध्य जिस जीव का उपाधि के अभाव से अभाव हुए तिसका ब्रह्म के साथी उपचार मात्र अभेद कहिए. आणि जिथं उपाधीचा बाद झाला, उपाधीचा अभाव झाला, ज्या प्रतिबिंबात त्याचा हा अधिष्ठानचं एक झालं, ते अपवाद म्हणून पहिलंच एक आहे, ही त्याची खूण आहे. हा एक आहे हे अपवाद नाही, तो पहिलाच एक आहे. हाँ ऐसे जब सर्व जीवन का अभाव होवेगा तब सो समष्टि प्रतिबिंब रूप ईश्वर का विधेय मोक्ष होवेगा. ज्यावेळेस सगळ्याचा अभाव समजतो त्यावेळेस सगळ्याचा अधिष्ठानाचे संबंध होतो आणि पुढे विजयमुक्त प्राप्त होते सगळ्याच झाल्यावर, असं त्यांचं मताचा अनुवाद चालू आहे. या पक्ष में जगत और ब्रह्म के किंवा जीव ब्रह्म के अभेद के बोध श्रुति वाक्यन में भाग त्याग लक्षणा का स्वीकार नहीं. भाग त्याग लक्षणाचा स्वीकार नहीं. स्वीकार नाही. हो याच्यामध्ये भाग त्याग लक्षणाचा स्वीकार नाही का, की ज्या उपाधीचा आवाज झाला तसेच एक होत आहे. किंतु गंगा में ग्राम है इस वाक्य की न्यायी सारे वाच्य का त्याग और ताके संबंधी ब्रह्म के ग्रहण ते जहती लक्षणा का स्वीकार है. आता इथं जहत लक्षणाचा संबंध आहे, सगळ्या वाक्याचा त्याग संबंधी असणारे चैतन्याचं ग्रहण आहे. यह अधिष्ठान कुटस्थ को छोड़ के केवल बुद्धि सहित व अविद्या सहित आभास को जीव मानने हारे कोई वेदांत के एक देशीय आभासवादी का मत है. ह्याच्यामध्ये काही एक देशवादी बुद्धी किंवा अविद्यामध्ये पडलेले प्रतिबिंब आभास त्याला जीव म्हणतात. एक देश कशाला म्हणायचं, सिद्धांत तोच मानाचा फक्त स्वतःच्या मताने. या पक्ष में पुरुषार्थ मोक्ष के निमित्त प्रयत्न करने वाले जीव का मोक्ष दशा विषय अभाव होवे ही. या म्हणण्यामध्ये यांच्या रीतीनं जर पाहिलं तर मोक्ष दशा जीवाचा अभाव आहे. याते धन वृद्धि की वांछा से व्यापार करने वाले का मूल धन भी नष्ट भया, इसकी न्यायी मोक्ष की प्राप्ति के निमित्त प्रयत्न करने वाले जीव का स्वरूप नष्ट होवेगा. हो आता जसं एखादा धन आला माणूस त्या नष्ट झाला, त्याप्रमाणे ज्याला मोक्षाची प्राप्तीची इच्छा आहे आणि त्याने प्रयत्न करणं मोक्ष करता असं आहे, पण ते जीव सिद्ध नाही झालं तर काय उपयोग आहे, त्याला मोक्ष तरी कोणाला होईल. यह अनर्थ जाने के या सिद्धांत में किसी मुमुक्षु की प्रवृत्ति नहीं होवेगी. असा सिद्धांत झाला चुकीचा मानल्यामुळे कोणत्याही विचारवंत साधकाची याच्या प्रवृत्ती होणार नाही. याते यह पक्ष समीचीन नहीं. म्हणून हा पक्ष असणारा बरोबर नाही. और पंचदशी तथा विचार सागर आदि ग्रंथन में अधिष्ठान कुटस्थ सहित साभास बुद्धि व अविद्या को जीव माना है. अनेक वेदांत शास्त्र आभासवाले विद्यार्थी स्वामी आणखीन दुसरे यांनी कुटस्थ असं आभास मानला. और अधिष्ठान ब्रह्म सहित साभास माया को ईश्वर माना है. आणि साभास मायासह अधिष्ठान ब्रह्म ईश्वर मानला आहे ना. ईश्वर मानला नाही. या में वाच्य भाग के एक देश के त्यागते और एक देश के ग्रहणते महावाक्य आदि स्थल में
सिद्धांत संमत भागत्याग लक्षणाही स्वीकार आहे. आणि या मतामध्ये वाच्य भागामध्ये काय अविद्या किंवा अंतःकरणाचा त्याग, त्या अंतःकरणामध्ये पडले आभास, त्याचा अधिष्ठान कुटस्थ ऐक्य, म्हणजे अंतःकरण अविद्याचा बाद आज कुटस्थाचे एकत्व आभासाचं अशा रीतीनं भागत्याग लक्षणा या मतामध्ये जमते. या पक्ष में मुख्य आकाश के दृष्टांत का ही अंगीकार है. आणि या पक्षामध्ये या मतामध्ये आकाशाचा अंगीकार स्वीकार आहे. तो आकाश के दृष्टांत का सविस्तर वर्णन पंचदशी के चित्रदीप में और विचार सागर के चतुर्थ तरंग में किया है. तर झालंच की पंचदशीचा कोणता दीप चित्र आणि विचार सागर कोणता तरंग चतुर्थ, तिथंही जो विचार झाला ना सर्व रस आहे का पण जल आकाश. चला या पक्ष की रीति से आकाश के किंवा मुख आदिक के प्रतिबिंब का अधिष्ठान रूप उपादान घटाकाश और दर्पण आदि है. हो, कोणत्या आकाशाचं उपादान कारण आहे घटाकाश. कशाचं मुख्य आकाश. हो, पण उपादान कारण कोण आहे घटाकाश. अच्छा, कशाचं त्या जल आकाशाचा. आणि जल आकाश झाला कारण कोण आहे घट आकाश. घट नाही, घट आकाशावर का. घट आकाशामध्ये जल आहे आणि त्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आहे. जरा विचार करा, कळल्यासारखं वाटतंय पण तसं नाही. घटातील आकाश, त्या आकाशात जलाला आकाश आहे, त्या जलामध्ये त्याच घटाकाशाचं प्रतिबिंब पडलंय म्हणून त्या प्रतिबिंबाचे का आभासाचं उपादान करून घट आकाश आहे. तसं इकडं अविद्या किंवा अंतःकरण किंवा बुद्धी याच्यामध्ये कुटस्थ चैतन्य पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास, प्रतिबिंब आभास म्हणू आपण. घटाच्या स्थानी बुद्धी घ्या, घटाच्या ठिकाणी अंतःकरण घ्या, घटाच्या ठिकाणी अविद्या घ्या, कोणते घ्या. त्या अविद्यामध्ये कुटस्थ चैतन्य परिस्थिती आभास, त्याला जीव म्हणायचा आहे. तिकडे घट आकाश आणि जल आकाश. घट आकाश जलाला अवकाश देत आहे आणि त्या जलामध्ये आकाश त्या चैतन्य घट आकाश प्रतिबिंब पडलं, आभास प्रतिबिंब बसणे मानेच. आभास, त्या आभासाचं उपादान कारण घट आकाश आहे. तसं इकडं अंतःकरण घ्या, अंतःकरणामध्ये आभास पडलेलं कुटस्थाचा, त्या आभासाचं उपादान कारण कोण आहे कुटस्थ आहे. का उपादान कारणाचं लक्षण कसं केलं पाठीमागे, ज्या कार्यावर ज्याचा प्रवेश आहे, ज्याच्यावर कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणा. आता तसं इकडं जीव आहे, जीवाचं उपादान कारण कुटस्थ आहे. कुटस्थ नसेल तर जीव सिद्ध नाही म्हणून कुटस्थाचं आभास आहे, पण त्या आभासाचं उपादान कारण कुटस्थ आहे. और परिणामी उपादान जल और अविद्या आदि है. परिणाम असणार ते अविद्या घ्या किंवा पाणी घ्या. और निमित्त कारण महाआकाश अरु मुख आदिक बिंब और उपाधि की सन्निधि है. उपाधि आकाश है, महाकाश है, निमित्त कारण. तिस प्रतिबिंब का बाध करी के अपने बिंब मुख आदिकन से अभेद होवे है. म्हणून त्या प्रतिबिंबाचा बाध करायचा आणि अधिष्ठान जे बिंब त्याचे ऐक्य आहे असं समजायचं. तथापि जहाँ लगी जल दर्पण आदिक और बिंब की सन्निध रूप निमित्त होवे, तहाँ लगी बाधित प्रतिबिंब की भी अनुवृत्ती प्रतीति होवे है. आणि तिथे असं उदाहरण दिलं, घट आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे, अविद्या आहे, है ना. त्याच्यामध्ये अधिष्ठान कुटस्थाचं प्रतिबिंब पडलंय, त्याच्यामध्ये प्रतिबिंब आभासच म्हणावं लागतं. आभास आहे, त्या आभासाचा
उपाधीचा बाद करून त्याच्यामध्ये असणारे आभास, त्या आभासाचा अधिष्ठान स्वरूपाने पहिलाच आभास चैतन्य आहे. फक्त आभास पण ज्याच्यामुळे नाव आलं असे अविद्या घ्या, आमच्याकडून घ्या किंवा बुद्धी घ्या, त्या बुद्धीचा बाद करायचा. त्याच्यामध्ये आभास उपरचं अस्तित्व त्याचा बाद करायचा. ते कल्पित अस्तित्व आहे. याही को बाधित अनुवृत्ती कहे हे. याला बाधित अनुवृत्ती म्हणतात. बाद म्हणजे चित्रपट समजणं. त्याला माऊलीचा अभंग नेहमी लक्ष ठेवा. माऊलीचा अभंग लक्ष झालं की मुक्त झालाच जीव, पण नाही होला सत्रात. कारण मुख्य विषय नाही ना, ओघनुसार पुण्यासार प्राप्त आहे. मृगजल होते जाईल वेगळ्याची भावला बराची सावली. आभासवाद नाही तर काय. आणि त्याच्यात वेगळ्याचे भावले पाहता क्षणीची नाही, वाटते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे जहाजिक जगत नाते गोते सगळं बाधित आहे. त्याला चित्र आहे. असं बाग समजून विचार करायचा. बाद म्हणजे ज्ञानाने स्वरूपाने ग्रहण. ज्ञानाने बाद स्वरूप म्हणजे सुख दुःख मी माझं वाटतं की नाही. पण विचाराने जर तो कुठंच आहे, तो याच्यावर वेगळा साक्षी आहे असं जर कळलं, ज्याच्यावर आभास आहे तो आभास अधिष्ठान स्वरूप आहे कळल्यावर, पण ते उपाधीमुळे आभास आहे, त्या उपाधीमध्ये असणारे अस्तित्व स्वरूप समजायचं आणि बाद त्या उपाधीत समजायचा. बाद केलं पाहिजे. बाद म्हणजे मिथ्या ठरलं पाहिजे, प्लास्टिकचे भावली ठरले पाहिजे, स्वप्नासारखं ठरलं पाहिजे. ठरलं नाही ते आहेच, फक्त अनाधिकारी असल्यावर निश्चय होत नाही. अधिकारच निश्चय होईलच की. हो, कळण्या इतकी बुद्धी आहे, बांधण्या इतका अधिकार नाही. असं तर आमचं बोलणं माघारी. आम्हाला काय एक निश्चित दृढता यावी म्हणून चिंतन आहे. इथं आम्ही मोठे तुम्ही मूर्ख असं कधीच नाही. चला. बाद म्हणजे चित्रासारखं, म्हणजे चित्रजीप. आणि त्याच्यापेक्षा पुढे जसं अनिरुचीन ख्याती जर कळलं तरी. अनिरुचीन ख्याती सर्प आहे का नाही, मृगजल आहे का नाही, स्वप्न आहे का नाही. स्वप्नामध्ये सगळे पदार्थ वाटतात का नाही. मग ते पदार्थाचा भोग होतो का. ते पदार्थ काही तुम्हाला उपयोगाला पडतात का. पदार्थ नाहीत का. स्वप्नामध्ये नदी घो 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 वाहते. स्वप्नामध्ये पाहुणे येते. सगळ्या स्वप्नामध्ये व्यवहार होतो. मग तो व्यवहार कल्पना आहे का पदार्थ आहेत. म्हणून ती अनिवृत्तीने स्वरूपाने करून ज्ञानाने बाद. याला मृगजल म्हणावं, याला अनिवृत्तीने म्हणावं. हे म्हणून उपाधी अविद्या बुद्धी अंतःकरण याच्यामध्ये कुटस्थ चैतन्याचा आभास आहे. त्याच्यामध्ये वाच्यार्थ मध्ये आभास जे असणाऱ्या ते अधिष्ठानाकडे ठेवायचा आणि बाद बुद्धीकडे ठेवायचा. कारण ती बुद्धिसत्व गुणाची आहे म्हणून आभास पडतो. म्हणजे ह्याच्या औषधिक खंडन झालं. बिन प्रतिमा तो स्वतंत्र वेळ करायचा. तैसे चिदाभास रूप जीव का अधिष्ठान रूप उपादान कुटस्थ है और परिणामी उपादान नाना बुद्धी किंवा अज्ञान अंश है. हो, आणि उपादान कारण कुटस्थ आभासाचा, कारण त्याचं स्वरूप आहे म्हणून. आणि बाकीचे निमित्त कारण नाही किंवा हे परिणामी कारण म्हणा. मग परिणाम काय. अविद्याचा परिणाम काय हो. त्रिभुवन. त्रिभुवन. वा, आम्हाला त्याच्या जवळ सांगा ना अनुभव असा. संकल्प. संकल्प
त्याचा जरा विस्तार करा ना. सांगितलं बरोबर आहे, चुकीचं नाही, पण आम्हाला ज्याच्याकरता तुम्ही परमार्थ करता ते सांगायचं आहे. सुख दुःख बस झालं आहे का नाही. मग परिणाम कशाचा अविद्येचा. आहे का नाही. अविद्याचा परिणाम अविद्यामुळे वाटायला का आहेतच ते. अविद्या घरी सांगू का अंतरावर शास्त्री बाबा मुटले वाटत नाहीवर. कशामुळे जो शास्त्री बाबा अंतरावर मुटले का नाण्यावर, कशामुळे ही विषय आहे. लगेच झाली त्यांची, नाण्यावर झाली का अंतरावर झाली. नाण्यावर झाली वाटतंय पण झाली अंतरावर. याला काय म्हणायचं, अयोध्याचा परिणाम. म्हणून आम्ही तुम्ही सांगितलं ते उत्तर बरोबर आहे, पण त्याचा मोजकं लक्ष आलं म्हणजे म्हणून माझे गुरुची आठवण. तुम्ही परमार्थ म्हणजे कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे करायचा आहे का नाही. तुम्ही प्रपंच तर कशामुळे करायचा आणि परमार्थ तर कशामुळे करायचा आहे का नाही. ते विचारसागरात नाही गुरुजीकडे. विचारसागरात गुरुजीकडे, पण गुरुजी असं स्पष्ट केलं. परमार्थ तरी कशामुळं, परमार्थ तरी कशामुळे पडलात आणि प्रपंच तरी कशामुळे करायला लागलात. काय पाहिजे काय नको, दुःख नको सुख आहे ना. मग परमार्थ पडलं दुःख नको सुख म्हणून, प्रपंचही करायला लागला सुख पाहिजे दुःख नको म्हणून. पण परमार्थ हे सुख आणि दुःख निवृत्तीचं साधन आहे. प्रपंच दुःख निवृत्तीचं साधन नाही, सुख प्राप्तीचं साधन नाही. भ्रमाने चाललंय झालं. म्हणून परमार्थ कशामुळे पडला तुम्ही, दुःख नको दुःख नको म्हणून. कशामुळे करायला लागलात, सुख कळत नाही म्हणून. हे तर नाही जवळचं गुरुचं ऐका. परमार्थात पडला दुःख नको म्हणून, करायला लागला स्वरूप कळलं नाही म्हणून. कारण सुख हे तुमचं स्वरूप आहे. मग हे सुख स्वरूप तुमचं आहे हे कुठे कळलं. चेतन कळत नाही म्हणून करायचं आहे आणि दुःख नको म्हणून पडलात. मग इथून तिथून त्रिभुवनाशी वाक्य बसत आहे. स्वर्गात कशाला जातं, सुख म्हणून, पण त्याचं दुःख आहे. एका शब्द सांगतो बरोबर नको. जीव जसा आहे तो सुख आणि दुःखाचा हो काय. बस कुठे जरी गेलं तरी सांगू का आमच्या गुरुच्या भाषेत. डुक्कर असो, कुत्रा असो, मांजर असो, पक्षी असो, पशु असो, पंचप्रधान असो, त्याला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत का नाही. का कर्मेंद्रिय नाही पंचप्रधानाला, पशुला पक्षाला आहेत का. मग कर्मेंद्रियाचा व्यवहार पाहिजे का नको, नाही करायचं. वेगवेगळ्या सांगत पाहिजे का, त्याच्यावर भागतंय का. प्रपंच सुख आणि दुःख विषय इतकं खाली येऊन बोलावं म्हणजे कळत असतं. जेवताना गोड लागतं, पण तसं प्रपंच काही टक्केवारी गोड आहे, काही टक्केवारी दुःख आहे. आणि याच्यापेक्षा पुढचा जर पाऊल घेतला, विचाराचा विचार जर कळला तर सगळं दुःखच आहे. तुमच्या अधिकाऱ्याला करतो, अनाधिकाऱ्याला करत नाही. किती किती वेळ सांगितलं साधन. रक्त रेत दुर्गंध नरकमुतानी भरली रे, काने तुझी घोंगडी चालली. नरक मूत गू चिपडे वा लिखा हे तर ठिकाण आहे. रक्त मांस नरक काय हे याचं ठिकाण आहे. दुर्गंध जंतू, दुर्गंध आहे, त्याच्यात जंतू आहेत. मग एवढं विचार सगळं मोहर आहे. पण माया कुठे सुधरू देते, आयुष्य कुठे सुधरू देते. हे स्वरूप खरं आहे का नाही, पण खरं वाटतंय का. खरं वाटल्यावर माणूस चिंता नाही की करायचं नीट. चला हे का सांगितलं सगळं विस्तार, की तुम्ही सांगितलं त्याचा विस्तार पाहिजे होता आम्हाला, आणि तो बी अनुभवजन्य पाहिजे होता.
मग अनुभव चढणे म्हणजे दुःख. जन्म सुख आहे का दुःख आहे? जन्माचं सुख आहे का मरायचं सुख आहे? काय म्हणते म्हणतो असा, ज्यावेळेस ते वेदना होतात, दुःख झाले मोकळ आपण तो रे जननी, ज्यावेळेस ते गर्भ प्रसूती होती त्यावेळेस मधला असा मुलाला सांग, बाळा ज्यावेळेस तुझा जन्म त्यावेळेस अति दुःख त्या आईला होते. आकांत रे जननी, दुःख झाले मोकळे, हे ते आकांत होते, मूर्छा येते आणि त्यामुळे देहभाव विसरतो आणि त्यावेळेस प्रसूत होते. इतकं दुःख आहे. ही मधला सांगते, मुलाला सांगते. माऊलीने ही लिहिलेलं अभंग आहे बघा. असं आहे. काय सांगू मी या गर्भीची आत्मा, मध भोगीचा नाड आहे ना, मांस मळमूत्र जाऊन तूच क्षमक्षमा जात तसे. हे गर्भधारणाचं सुख आहे. गरज नाही सूर्याचा म्हणजे कळेल त्या राज्यात. लक्षात कुठे राहत आहे? आणि परमार्थ लक्षात राहायला तरच फल आहे. अभ्यास केल्यावर राहील म्हणा, पण अभ्यास केल्यावर राहील, पण राहण्याचा जरा अभ्यास करावा ना. म्हणजे मग वर्तमान काल बेहोश राहतो म्हणून आपलं महिन्यात झालं. ज्याचा काळ अरे काळ नाही झालं, काळाचं कशावर ते विषय पावमारवला सांग. काळ भ्रमरूप सगळं कार्य, स्वप्नात मोठा एक वाघ आला आणि ते माणसाला उचलून चाललेलं आहे. खरं आहे का? सांगू विश्वास बघायचा. एकदा 11 विकळ रूप महाराजांनी घेतलं. जसं त्या एका ब्राह्मणाला गजानन बाबांना रूप घेतलं तसं. लक्षात आहे ना विषय? का नाही वाचला? जाऊच नसतं वाचत. काय वाचायचं? ठीक आहे. असं 11 विकळ रूप घेतलं की माणूस भेळला पाहिजे. पण त्यावेळेस म्हणतो महाराज हे बी तुमचं स्वरूप आहे. झालं मावळलं. ते विद्रूप घेतलं रूप, भेल असं रूप घेतलं. पण त्यावेळेस ते म्हणत महाराज हे पण तुमचं स्वरूप आहे का, तुम्हाला हे रूप आवडलं का? असं चिंतन असं मग मजा येते. आणि असं चिंतन करता 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 ध्यानी जाता पंढऱ्या मना सहित पावते काय. जर त्याच्या ध्यानामध्ये मग्न झालं ते शरीर आणि मन तद्रूप होतं. ध्यानी जाता एकदा काय झालं मग सांगू, थोडं सांगू विषय कशा निघाला. पण मुळात जायचं आहे. आयुध्याचा परिणाम किंवा अंतःकरणाचा परिणाम किंवा बुद्धीचा परिणाम, कार्य अध्यासावर विषय चालला आहे. एक पैठणकरांचा दृष्टांत आहे, नाथ महाराजांचा. नाथ महाराजांकडे एक माणूस येत होता. सांगू नको का विषय घ्यायचा. आणि महाराज मला मुक्त करा म्हणायचा. महाराज मुक्त करायला लवकर कधीच नसते. महाराज लोक मुक्त, कारण अधिकाराविषयी मुक्त कसं होईल. मग 2दा-3दा परत पाठवलं. आणि एक दिवशी मला महाराज काही नाही, आता मला खरंच सांगता. ठीक आहे म्हणजे भागवतच विषय आलेला. म्हणजे तुझ्या मनात काय ध्यान हे कर, तुझा आवडता विषय ते मनात आण. म्हणजे महाराज माझ्या मनात माहिती ती. ठीक आहे म्हणून काय हरकत नाही. ते 4 पाय काढून टाकून 2 पाय ठेव सावळे रंगाचे. म्हणजे विष्णू भगवंताचे प्रतिमा दाखवले आणि त्या विष्णू भगवंताच्या प्रतिमेमध्ये सगळ्या अवयव बघत राहले. हात कसे आहेत, चतुर्भुज कसे आहे, रंग कसा आहे, चेहरा कसा आहे, पाय कसे आहेत, पायात काय तोडर आहे का, कटेला म्हणजे कमरेला पेलो ते तुम्हाला आहे का, सर्व चर आहे का, वजनची माळा आहे का,
आणि हसत चेहरा आहे का, चंदनाची उटी कपाळावर लावलेलं आहे का, सोन्याचा मुकुट नवरत्न जडित आहे का, शंखचक्र गदा पद्म आहे का, हे सगळं आहे का असं म्हण. आणि असं करता करता पुढे नीट लक्षात दिलं. नीट लक्षात दिलं तो तेच झाला. महाराज म्हणजे मी ते विष्णू झालो ना. ध्यानी जाता पंडिराय मनाचे पालटे करा. इतकं ध्यान व्हावं लागतं, मग मजा येईल असं. आणि तेव्हा या अविद्या निवृत्त होते. सगुणी भरता आता त्याच्या राहिलं सांगायचं माझं म्हणजे आता तुझं चेहऱ्याकडे लक्ष दे. महाराजांच्या भगवंताच्या चेहऱ्याकडे लक्ष दे. तर चेहरा हसत होता. भगवंत नेहमी हसत असतात. सुख स्वरूप आहेत ना भगवंत. सुखरूप आहे तुझं कोणी सांगा. मग सुखी आनंदाचं लक्ष चेहरा प्रगट असं असतात. आणि ते म्हणते तू असायला की मग हे कळण्याकरता हे कळता म्हणून परमार्थ करायचा. दुःख नको म्हणून परमार्थ पडायचं. हे कशाचं अविद्या हे आभास, अविद्यामध्ये असणारा आभास त्याचं उपादान कारण कुठंच अविद्या परिणामी उपादान कारण आहे. याच्यावर हा विषय सांगितला. चला प्रारब्ध. अरे 107 वर्ष शरीराचा विषय आठवतो. त्याचं तुम्ही उत्तर तो दुसरं का धंदाच काय ते खरंच आहे. हे करून ते केलं असतं कळलं असतं तुमचंच खरं आहे. प्रारब्ध निमित्त कारण हे. हा कशाला सुख दुःख भोगायला. उपादान कारण सुख दुःखाचं अविद्या आहे. आभासाचं उपादान कारण कुठंच आहे. आणि परिणाम कारण अविद्या सुख दुःखाचं कारण आहे. सुख दुःख कसे परिणाम आहेत अविद्याचं. चला अनुभव करा. झोपेमध्ये सुख दुःख आहे का जागृतीमध्ये सुख दुःख आहे. जागृती म्हणजे मनाची जागृती काय साक्षीची जागृती आहे. मन हे अविद्याचं कार्य आहे का कोणाचं. मग अविद्याचं परिणाम सुख दुःख आहे का नाही. कशावर झोपेत सुख दुःख असते का. जागृती सुख दुःख नाही का. मग जागृती ही अविद्याचा परिणाम आहे का नाही. मग ते परिणाम आहे का नाही. मग मनावर सुख दुःख मनाचे सुख दुःख आहे तुमचे. हा निश्चय झाला की झाला परमार्थ. परमार्थ एवढा निश्चय आहे. त्याला एकच दृष्टा सांगतो. कापऱ्याला अग्नी व्हायला वेळ आहे पण कापूर व्हायला वेळ आहे. कापूर व्हायला वेळ अग्नी व्हायला वेळ नाही. कापराच्या वाची उजळलेला ज्योती गोष्ट खरी आहे पण कापऱ्याला किती दिवस लागतात. कापराची मेहनत किती आहे. कापूर झालं अग्नी व्हायला वेळ नाही. म्हणून हे सुख दुःख कोणाचे परिणाम अविद्याचे. आभासाचं उपादान कारण कोण आहे कुटस्थ चैतन्य. काय चालू बोलतो का आम्ही चिंतन चालू आहे ना. याच्यामध्ये किती टक्के बरोबर किती टक्के बरोबर नाही. सगळं बरोबर. चला 3 में से जो चिदाभास व बुद्धि व अज्ञान अंश रूप उपाधि सहित अपने स्वरूप का बाध कर अहम आदि जीववान पद का लक्ष्य अर्थ और कुटस्थ अधिष्ठान रूप अपना निज रूप ताका अभिमान करके 30 अहम पद के लक्ष्य कुटस्थ की बिंब रूप ब्रह्म के साथी पूर्व सिद्ध एकता है. पूर्व म्हणजे पहिलंच आहे. हे म्हणजे तोच आहे. कधी तुम्ही अधिष्ठान चेतन स्वरूपच आहेत पण न कळल्यामुळे इतका विचार करावा लागला. म्हणून बुद्धीसह अविद्यासह काय जे उपाधी असतात त्याच्यामध्ये चैतन्य भाग ग्रहण करून उपाधीचा बाध करायचा. बाध म्हणजे चित्रासारखा. बाध या शब्दाचा अर्थ चित्र बेगड्याची भवली. स्वप्नासारखं. स्वप्नाचा बाध करायचं का काय करायचं बरं. स्वप्न नाहीच करण्याकरता जप करावं लागेल का.
बरं, स्वप्ननाश करण्याकरता अनुष्ठान करावं लागेल का? नाही, स्वप्नातून जागच व्हायला पाहिजे. म्हणून उठाची माग उठा, कशी लागली तुम्हा झोप, एवढी चुका ठेप आमच्या बोलण्याचा तुम्हा तशी राग. उठाची माग उठा, कशी लागली तुम्हा झोप, असं नात्याचं भारूड आहे. तुम्हाला झोप लागली म्हणजे तर साधू जागेचे तुम्ही झोपलाय, म्हणजे तुम्ही जागेचे साधू झोपले. चला, म्हणून हे सुख दुःख अविद्येचे परिणाम आहेत. त्याच्यावर चैतन्य आहे, ते अधिष्ठान कुठं असतात मूळ आहे, आणि ते पाहिलं तुम्ही मूळ आहे ते. काकू जानता है सोमुक्त होवे हे, आणि ते मी कुठं अखंड निश्चय स्वरूप आहे असं जो जाणतो तो मुक्त आहे. दुसरे बद्ध है. आणि दुसरे बद्ध कोण? म्हणजे जाणत नाहीत ते. बस झालं. देवाला बोलणारे, समाधी लावणारे, विद्वान असणारे, काय मजा. विद्वानाचे भूत भरे अंगी. बघ कसले आहे विद्वान. एक समाधी भ्रमी भ्रमले, एक भगवे नागवले. तेव्हा आम्ही नेहमी अभंग म्हणत असतो माऊलीचा. सांगतो वेदशास्त्री जाणले, आगमी पूर्ण झाले, पुराणातर भांडुळले आहे ते राहिले वेगळीचे. भस्म उधळून जटाभर, उदास वाचवा दिगंबर, न धरी लोकांचा अधूर आहे ते विचार वेगळाचे. त्याला बोलायचं रे, ह्याला नाही बोलतो आम्ही कधी. ह्याला बोलायला काय, यांच्या काहीच नाही. तर ज्यांच्याजवळ हे त्यांना बोलायचं. ते शहाणी एकच होते. शहाणे समजून जायला एकच शब्द सांगायचा, नाही तर त्याच्यावर चुकवायला. चुकामुळे ऐकणार मोजून मारा पंजारा. हे कसं आपण कळलं तुला? चुकामुळे ऐकणारा आणि मोजून मारा पंजारा म्हणजे काय? ते 100 ठोके द्यायचा, एक ठोका मोजायचा. 100 ठोके दिले तर तो एक, आणि असे 100 ठोके द्यायचे. ऐकणारा पण काय करणारा? तुकामुळे नाय करते बटकीचे पुढे शिंदलची रडकी. चुकवायला म्हणजे मग आम्हाला ते घेऊन भाग नाही. बाकीचे सगळे माऊलीदार शांत बोलत नातवार, पण माव चुकवायला कोरडाच हातात आहे. बटीक करून म्हणते आहे का नाही? चुकव राहिलं विचार कसा ठेवायचं. असं जाऊ त्या विषय माझं का सांगायला लागलो की हे अविद्या बुद्धी आमच्याकडे हे बटीक आहे. बटीक म्हणजे जिथे सत्ता नाही पण संबंध आहे त्याला बटीक म्हणावं. मग इथं अविद्या कोण आहे का नाही? तीच. अज्ञान कोण आहे? तीच आहे. बुद्धी कोणतीच आहे. बुद्धीला म्हणजे तुकोबार आहे. यद्यपि उक्त अहम ब्रह्मास्मि इस ज्ञान के समय में ही अविद्यारूप उपादान के नाश करी ताके कार्य जगत सहित चिदाभास का बाद होवे है. म्हणून अहम ब्रह्मास्मि या वृत्तीनं अविद्या निवृत्ती होती आणि जगचा अधिक त्याचा बाद होतो, म्हणजे मिथ्या ठरतं. कारण अविद्याचं स्वप्न आहे ना, अज्ञानाचं स्वप्न आहे ना. हे सगळं जग कशाच आहे? अविद्याच आहे, अज्ञानाच आहे. आपल्या अज्ञानासाठी नसता थावला कीर्ती. अर्जुना, तुझ्या अज्ञानामुळे 100 रुपये वर्ष वाढलं ना. मग जगाचं कारण कोण आहे? किती साधूचं चिंतन आहे, किती साधूच शिकवण आहे, किती सत्वगुणाचा अभिमान बाजूला ठेवलाय. सत्वगुणाचा अभिमान फार वाईट बरं का. रजगुणाचा, तमगुणाचा,
हे उघड अभिमान, त्याला पण सत्वगुणाचा अभिमान. आता तुम्हाला सांगायला गेलं तर एखाद्या समज चुकीचं होईल म्हणून काही गोष्टी सांगत नाही. असं ते सात्विक विहार भयंकर अडचणीचा आहे. महाराजाला कोणी शिकवायचं जाऊ द्या. एक व्यवहारिक विचार त्याने शिकलाय, समोर काही दारू पिऊ नको, गांजा ओढू नको हे म्हणता येईल. पण महाराजाला कोणी शिकवायचं ती बोंब आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं ध्यानिक त्याग केला आणि मी ब्रह्म पहिल्याच असं केलं. तथापि जहाँ लगी प्रारब्ध रूप निमित्त है, हो हो चिरायला तहाँ लगी बाद बहे देहादिक जगत सहित चिदाभास की अनुवृत्ती होवे हे. म्हणजे देहादिक जगत प्रारब्धाचा भोगाचं नाही, आणि ते प्रारब्ध अधिक असलं तर त्याचा बाद केलं काय चित्राला प्रारब्ध आहे करे. किती सोडवं लागले. अगोदर चित्र सांगितलं, अगोदर मिथ्या सांगितलं, पुन्हा ते कळत नाही म्हणून पुन्हा प्रारब्ध घेतलं. मिथ्या पदार्थावर क्रिया नाही, मग कर्म कोणी केलं हे का नाही. कर्म नाही म्हणून प्रारब्ध क्रिया म्हणून भक्ताला कुठं आलं. पण हे कळत नाही म्हणून प्रारब्ध क्रियमान संचित न कळण्यामुळे घेतो. वास्तविक जर जीव सिद्ध नाही, जगत मिथ्या आहे, मिथ्याच व्यवहार नाही, आणि जीव ब्रह्मामुळे त्याला माहीत नाही. हे काय भानगड अनाधिकारी असल्यामुळे त्याला क्रमाने सांगावं लागतं एवढंच. जब प्रारब्ध का अंत होवे तब तिस प्रतीति का अभाव होवे हे. जो पण प्रारब्ध आहे तोपर्यंत जगाचे सुख दुःखाची, नामरूपाची, नात्या गोत्याची, मी माझ्याची, मी असा मी तसा ही सगळी परिस्थिती येते. परंतु बाधित अनुवृत्ती असल्यावर त्या व्यवहार तसा होईल पण परिणाम होत नाही. व्यवहार होईल पण बाधित समजूत झाल्यामुळे व्यवहाराचा परिणाम होत नाही. आता किती उदाहरण सांगितलं झालं तर काय वेगळं. बाधित ठरलं पाहिजे निश्चित, आणि बाधित ठरल्याची कोण काय सुख दुःख होत नाही. बाधित ठरल्याची कोण काय चित्र कोण सुख होईल का दुःख होईल. तसं जहाजिक जग करून काय चला सोयी ताका विदेह मोक्ष हे. त्याच्यावर विजयमुक्त आहे. अहम ब्रह्मास्मीनं अविद्या निवृत्त झाल्यानंतर आनंदामध्ये वृत्तीनं मग्न झाली ती त्याचे असं अशा कोठे आठवते नाही. देहीचे विधी भोगदशा मिथ्या ठरलं. देह मी नाही, देह माझा नाही, देह एक दृश्य आहे असं जर ठरलं तर विजयमुक्तीचा आनंद राहील का नाही. आणि विजयमुक्तीचा आनंद होऊन बाधित अनुवृत्ती नाही केला जातो. म्हणून जीवनमुक्ती पुरुषाकडे दोन वृत्ती आहे. एक स्वरूपाचा अनुसंधान असतं आणि एक जग मिथ्यात्वाचा निश्चय असतो. कारण स्वरूपाचं अनुसंधान शिव तर स्वार्थचा निकल घ्यारे होऊ नका राहून भैरे हे जीवनमुक्तीचं बोलणं आहे. मी माझा अनुभवतो आणि ते तुम्हाला देतो, आणि बाकी हे मिथ्या आहे त्याला. काय अहम ब्रह्मास्मी पूर्वोक्त पक्षते यह पक्ष उत्तम है. पूर्व म्हणजे मागे जे सांगितलं विवरण कारण बिन प्रतिमा त्याच्यापेक्षा हा पक्ष उत्तम आहे. एक दिशेचा विचार सांगितला त्याच्यावरून हा पक्ष उत्तम आहे. तिचा आभासवादाचा. और बिंब प्रतिबिंबवाद विषय प्रतिबिंब का अधिष्ठान रूप उपादान बिंब है और परिणामी उपादान मुख आधिक बिंब का अज्ञान है. ताका निमित्त कारण दर्पण और बिंब की सन्निध अधिक है. आता ते दुसरा विषय सांगतो जरा. बिंब प्रतिबिंबवादाच्या दृष्टीनं उपादान कारण बिंब आहे आणि परिणामी उपादान कारण उपाधी आहे. अज्ञान आहे. परिणाम उपादान कारण बिंबाचं अज्ञान आहे. बिंब प्रतिबिंबाचं उपादान कारण बिंब आहे.
हा. निमित्त कारण दर्पण। आणि दर्पण निमित्त कारण आहे. हा. बिंब प्रतिबिंब के अभेद ज्ञानते हा. प्रतिबिंब भाव की निवृत्ती होवे हे। आणि जर मी ब्रह्म आहे म्हणलं तर प्रतिबिंबाने जीव जसं नाहीच होते. परंतु जहाँ लगी बिंब और दर्पण की सन्निध रूप उपाधि निमित्त होवे तहाँ लगी मिथ्या जाने। म्हणजे ते उपाधीचा संबंध आहे तर ते मिथ्या समजा. प्रतिबिंब भाव रहित प्रतिबिंब के स्वरूप की प्रतीति होवे है। प्रतिबिंब भाव रहित बिंबाची प्रतीति येते. जब दर्पण आदिक का अपसरण होवे तब प्रतिबिंब की प्रतीति का अभाव होवे है। ज्यावेळेस दर्पण बाजूला ठेवलं तरी मग प्रतिबिंबाचा अभाव होतो. तैसे एक ही अज्ञान से शुद्ध ब्रह्मरूप बिंब में जीव रूप प्रतिबिंब भाव प्रतीत होवे है। ताका उपादान अज्ञान है और अधिष्ठान शुद्ध ब्रह्म है। और ताका उपादान जे प्रतिबिंब भाव होतो, प्रतिबिंब भाव होतो बरं का, उपादान कारण अज्ञान आहे आणि अधिष्ठान स्वरूप बिंब. निमित्त कारण अदृष्ट है. ते व्यवहाराचं अदृष्ट आहे. दोघंही घेतलंय झालं. जब तिस प्रतिबिंब को अपने बिंब ब्रह्म से आपकी एकता प्रतीत होवे तब ताकि प्रतिबिंब भाव निवृत्त होवे है. मी ब्रह्म आहे असा अनुभवाल्यानंतर प्रतिबिंब जो भाव आहे, प्रतिबिंब भाव म्हणजे मी काळा गोरा लंबा टुका जाला बचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र करता भोगता हे प्रतिबिंबाचे भाव आहे. ही उपाधीचा व्यवहार आहे. पण ही उपाधीचा व्यवहार कळल्यावर तो बिंबच राहतो. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सगळे भाव अंगावर येतात. मग का आता सांगितलं की कितीतरी मी जपी, मी तती, मी संन्यासी, मी बैरागी, मी विद्वान, मी पंडित, सगळे उपाधीचे आहेत. परंतु जहाँ लगी प्रारब्ध रूप उपाधि निमित्त है तहाँ लगी बाधित वहे जगत सहित इस जीव के जीव भाव रहित स्वरूप की प्रतीति होवे है. जिथे मी ब्रह्म आहे बिंब कळलं हे सगळं ते नाही तर मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो, प्रतीति येते. बाकी तर जेवढं बोललं तेवढं. जब प्रारब्ध का अंत होवेगा तब तिस प्रतीति का अभाव हो के केवल शुद्ध ब्रह्म अवशेष रहेगा. सोई ताका विदेह मोक्ष है. आणि ज्यावेळेस हे शरीर संपल त्यावेळेस त्याला विजयमुक्त होतो. जो पण हे आहे शरीर तोपर्यंत विजयमुक्तीचा भोग भोगता येतो. पण शरीर पडलं विजयमुक्त राहतं. काही विजयमुक्त म्हणजे जे चित्र पाटलं काय राहते तसे शरीर पडलं काय. म्हणून असं जरी असलं तरी अधिकार परत्वे बिनचूक भरपूर सामग्री असल्यावर तेही विजयमुक्तमध्ये राहतात. देह असल्यामुळे विजयमुक्तमध्ये राहतात. आणि जीवनमुक्ती गुरुजींनी सांगा खरा जीवनमुक्त झाला तर विजयमुक्त होतो. नाही थोडं पलीकडे गेलो अलीकडे खरा जीवनमुक्त विजयमुक्तीचा भोग बघतो. विजयमुक्तीचा भोग म्हणजे झोपेसारखं. विजयमुक्ती म्हणजे झोपेसारखी पण झोप नाही. म्हणून असं कोटी आठवत नाही देहीचे विधी. तसं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आनंदावर निमग्न होता कळल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला कुठली स्मृती नाही. असं कोटी रामकृष्ण विषयी विसर पडला निषेध अंगी ब्रह्मच ठसवला. ब्रह्मानंद प्राप्त झालं विषयाचा विसर पडतो. हे तुका म्हणे नाही जाणीव अंतरा अंतर सारा आनंदाचा. हो कसली जाणीव नाही. मी ब्रह्म सुद्धा वर्ष नाही तर हे तर समजून बोलतो मी का करू काय ते एक्झाम जातो चुकीचं आहे का. चला या पक्ष में स्वप्न की न्याय मुख्य एक जीव का अंगीकार है और नाना जीव जो प्रतीत होवे है वे जीवाभास है. ते खरंच आहे. तिथे गुरुजींनी सांगा आम्हाला
घ्या अनुभव. तुम्ही द्रष्ट ठरलं, बाकी कसे ठरले? तुम्ही द्रष्टे ठरले, बाकी कसे ठरले? जेव्हा बघ तो दृश्य तुमच्या समोरून आहे का नाही, 50 गायी गेला, मग त्या गायी समोर कसं ठरल्या? दृश्य. तुम्ही द्रष्टा. बरं, सूर्य दृश्य आहे का द्रष्ट आहे? समोर दृश्य. चंद्र, राजा दृश्य. म्हणून मस्तीच राहतात. गुरुजी गोष्टी जातो आमच्या. पंडितजी आले नाही उठले गुरुजी, काय असं बाकी सगळे पळवले. गुरुजी काय असं काय करा आपलं असं. पण ते निश्चय झाला पाहिजे. वरती त्यात रंगल्यावर असे घटना घडतात. सहज लिहिलेच असं. सहज लिहिलं एक दृष्टांत सांगतो असतो आम्ही गुरुजीने सांगितलेलं. तुम्ही एक फुलाचा केवढा हार करा तुमच्या कल्पनेने, आणि ती हार केला गरगर फिरून हत्तीला मारला, चिरचिर चिरकायला हत्ती तशी स्थिती असते त्या भक्ताची. यामें 3 सत्ता का अंगीकार है. ये तो 3 सत्तेचा निकाल आहे, निर्णय आहे. याते यह भी व्यवहारिक पक्ष कहिए है. आणि हे सुद्धा व्यावहारिक पक्ष म्हणजे व्यवहाराचं ज्ञान होतं ना मिथ्या दृष्टीने. परंतु अन्य सर्व व्यवहारिक पक्षांविषयी यह पक्ष उत्तम है. बिंब प्रतिबिंबवादाचा पक्ष सगळ्यात चांगला आहे, उत्तम आहे. इस रीति से आभासवाद और प्रतिबिंबवाद का भेद है. एवढा फरक आहे. तिथे एक जीववाद येतो. बिंब प्रतिबिंब वादामध्ये एकच जीववाद आहे, बाकी जीवाभास आहे. स्वप्नामध्ये तुम्ही एक आहे का सगळे तुम्हीच आहेत, आणि बाकी स्वप्न जीवाभास आहे का नाही. आता चला इकडे या, माऊली करतात अयोध्याच्या जाऊ विश्वस्वप्नाचा धंदा. तेव्हा आपल्या आत्म्यासाठी नसता खावायला खुर्च्या, तेव्हा आज्ञान शिकवावी. आज्ञान असतं निदान ना, आज्ञान रूपी झोपीमध्ये हे सगळं विश्वभास आहे का नाही, त्रिभुवन विश्वभास आहे का नाही, स्वप्न तेवढ्याच ते जमत आहे. मग गुरुजी आठवण देते रे तुमच्याकडे सांग हा असतं, तुम्ही शाणे वेळ म्हणून नाही. माझ्या गुरुची आठवण काय गुरुजी चिंतन दिलं, काय गुरुजी कुठं मी ठेवले. इंद्र चंद्र महेंद्र देखील ते समोर येत होतं. मूर्तीला कसं राजा कसा आला. इंद्र चंद्र ब्रह्मादिक त्याचे भावले, ब्रह्मादिक या पूजेची हे सगळे अशी पूजा करतात. म्हणजे अधिकाने सुखातच रमतात. 33 कोटी देव ऋषी मुनी जपी तपी संन्यासी वैरागी योगी ज्ञानी पंडित अनुभवी हे सगळे सुखातच रमतात, आणि ते सुख तुझं सोडत आहे. मग आता तुझं सुख सगळं जगलं कळतं, जगावर तू जगला कळते काय, तुझ्यावर सगळं जगतं, सगळं तू जगतो. काय मजा आहे. आणि ते गुरुजी हळूहळू सांगावं ह्याची खरीच त्याची परीक्षा जर पाहिजे आहे का नाही. मग 10,000 बंडल पडून ठेवा, बघ काय होतं ते. ब्रह्म बोकड एखाद्या महात्मा रमेश झालं, पण असं जे आमच्यासारखं बोलके शंकर 10,000 झालं बुजवलं त्याचा परिस्थिती प्राप्त झालेला महात्मा नाही. प्रतिकूल अवस्थेचे एक उदाहरण सांगतो. आईसाहेब मातोश्री सीतामाता अशा कोणाच होत्या. रावणाने किती झटपट केलं पण मन नाही हल्लं. असं असतं. आमिष दाखवलं, क्रोध दाखवला, अनेक प्रकरण दाखवलं, पण नाही
अशी वृत्ती असते. म्हणून सगळे पक्षी उत्तम कोणता? बिन प्रतिबिंबवाद. त्याच्याच वर्ण काय? एक जीव आहे, बाकीचे दृश्य आहे. एक जीव आहे, बाकीचे आभास, पण दृश्य. वास ना कुंडली. आता हे अंक ऐका वाटतं का भागतं याच्यात? हा आणि काय हेच ऐका वाटतं पुढे पुन्हा भागतं याच्यात.